सांगली में वालवा तालुका शक्तिपीठ विरोधी शेतकरी बचाव संघर्ष समिति ने पत्रकार परिषद कर शक्तिपीठ परियोजना का विरोध जताया। उन्होंने कहा कि इससे किसानों की जमीन और खेती पर गंभीर असर पड़ेगा और वे अपने हक व जमीन की रक्षा के लिए आंदोलन जारी रखेंगे। वाळवे तालुक्यातील तमाम माझ्या तरुण भावांनो, वडील भावांनो आणि माय मावल्यांनो, वाळवे तालुका शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेती संघर्ष समिती मार्फत आज मी माझ्या सहकार्यासमोर सर्वांना आवाहन करतो की हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे, जमिनी छारपड होणार आहेत आणि अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। यामुळेच या महामार्गाचा प्रचंड मोठा धोका हा वाळवे तालुक्यास बसणार आहे आणि म्हणून संपूर्ण वाळवे तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वारणा आणि कृष्णा नद्या आहेत, या नद्याचा सुपीक पट्टा हा नापीक होणार आहे आणि ह्या सगळ्याच जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत। म्हणून आम्ही सर्वांनी यावरती शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी 11 वाजता राजाराम बापू नाट्यगृह इथं मेळावा ठेवलाय आणि या मेळाव्यामध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना मगाशी सांगितलं तसं आवाहन करतो की आपण सर्वजण या मेळाव्यात यावं आणि हा लढा आपण मजबूत करूया की जेणेकरून सरकारनं आपली गरज नसताना हा शक्तिपीठ महामार्ग आमच्यावर लादलाय। त्याच्यामुळं असणाऱ्या उपसा जलसिंचन योजना, पाणी पुरवठा योजना, 2 गावाची कनेक्टिव्हिटी, हे सगळं चित्र भयानक होणार आहे। याच्यावर अवलंबून असणाऱ्या वाळवे तालुक्यातील बाजारपेठा, शिक्षण संस्था आणि सहकारी साखर कारखाने हे सगळं मोडकळीस येणार आहे आणि म्हणून आमची तमाम विनंती आहे सगळ्या माझ्या वाळवे तालुक्यातल्या की राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळेजण या मेळाव्याला या। तशा पद्धतीत आम्ही राजकीय सगळ्या पदाधिकाऱ्यांना पत्र पोच केलेले आहे की तुम्ही या मेळाव्यात हजर व्हा आणि आपली मेळाव्यात भूमिका स्पष्ट करा की जेणेकरून हा लढा तीव्र स्वरूपाचा करता येईल आणि आपल्या तालुक्यावर एक मोठा अन्याय आणि लादला गेलेला शक्तिपीठ आपल्याला रद्द करायला भाग पाडावं, अशा तऱ्हेचं आम्ही त्यांनाही आवाहन केलेलं आहे। मला खात्री आहे आपला मेळावा यशस्वी होईल आणि तरी आवाहन करतो की या मेळाव्यास बहुसंख्येनं हजर राहावं।